नमस्कार. आज आपण पाहणार आहोत की स्थानिक लोकांवर कसा अन्याय होतो, कशा प्रकारे स्थानिकांना डावललं जाते. आज हे आपण या व्हिडिओ मार्फत आणि या न्यूज चॅनल मार्फत पाहणार आहोत. मी सर्वप्रथम धन्यवाद देतो या पत्रकार व्यक्तींचे की त्यांनी मला स्थानिकांबद्दल जे काय समस्या आहेत त्या मांडायला सांगितल्यात. ज्या वेळेस मी ज्या कंपनीमध्ये जातो त्या कंपनीमध्ये मला ज्या समस्या आल्या त्याच फक्त मी तुमच्या पुढे सांगतो. आज मी पाहतोय की स्थानिकांना डावलण्यासाठी कंपनीमध्ये कोणत्या प्रकारे काम केलं जातं आणि कशा प्रकारे त्यांना कामातून डिस्कनेक्ट केलं जातं हे मी स्वतः 2000 पासून मी अनुभवतोय. आणि आज जवळजवळ माझ्या अनुभवानुसार 2008 पासून जी सुरुवात केली मी आणि आज 2024 आहे, म्हणजे या 16 वर्षात जो अनुभव आला तो तुमच्या पुढे मी शेअर करीत आहे. हिंजवडी येथील एक नामवंत हॉटेल आहे. त्या नामवंत हॉटेलमध्ये पहिली मी सर्व्हिस दिली. त्यांना माझी सर्व्हिस सगळं काही आवडलं. त्यानंतर त्यांनी ठीक आहे म्हणले, आम्हाला चांगली सर्व्हिस हवी आहे म्हणून त्यांनी एका कंपनीला अपॉइंट केलं. आणि त्यानंतर केवळ दुसरी कंपनीला त्यांनी ते काम देण्यात आलं आणि त्या कंपनी संग माझं त्यांनी बोलणं करून दिलं की त्या कंपनीची व्यक्ती मला म्हणले की प्रत्येक गाडी माग आम्ही तिथल्या फायनान्स मॅनेजरला कमिशन देतो, तर महेश तू देऊ शकतो का? मी म्हणलो मला कमिशन द्यायला जमणार नाही. हिंजवडी मधील नामवंत हॉटेल आहे आणि ते अशा व्यक्तीचं आहे की त्या जर व्यक्तीचं जर नाव घेतलं की त्याचा आज तेवढा सन्मान केला जातो. आणि त्याच हॉटेलमध्ये त्या साहेबांनी ते काम केलं आणि तिथे जो परचेस मॅनेजर होता तो मला काय म्हणला की महेश माझे फक्त एकच महिना आहे आणि नंतर मी हे कॉन्ट्रॅक्ट करून देणार, तुम्ही एकामेकीच्या डोक्यामध्ये दगडी घाला, काही करा, मी माझं काम केलेलं आहे, मला वरून आदेश आलेला आहे, मी काही करू शकत नाही. म्हणून ते कॉन्ट्रॅक्ट तिथून मला मिळालं नाही. आणि त्याच्यानंतरून ते सातत्य चालूच राहिलं. मग मी आल्याच्या नंतरून मला पहिली गोष्ट माझे रेट घ्यायचे आणि मला तिथं ते ह्याला आपण जे कोटेशन जे ह्याला बोलतो आपण की कुणाचं कमी कुणाचं जास्त, त्याच वेळेस बऱ्याच वेळा मला बायकून फक्त नावाला कोटेशन घेत होते. आणि कॉन्ट्रॅक्ट असं करून त्यांनी 4 वर्ष झाले, 5 वर्ष झाले. आज मी पाहतोय की ते कॉन्ट्रॅक्ट फक्त मला ते नावाला तिथं बोलवतात आणि शेवटी ज्याचं फायनल आहे त्याचं करतात. आणि मला त्याच्यामध्ये काय सांगतात की ज्यावेळेस मी जाईल ना त्यावेळेस सांगतात कॉन्ट्रॅक्ट आमचं जानेवारी मध्ये असतं फायनल. आणि मी डिसेंबरला गेलो की मला सांगतात की आमचं कॉन्ट्रॅक्ट एप्रिलला होतं. आणि मी ज्यावेळेस एप्रिलच्या अगोदर जातो त्यावेळेस मला सांगतात की जुलैमध्ये असतं. असं करून करून त्यांनी बऱ्याच वेळा त्या हॉटेलच्या तिथली जी टीम असते रिक्रुटमेंट करणारी कॉन्ट्रॅक्ट, त्यांनी मला बऱ्याच वेळा ते फसवलं. आणि त्याच्यानंतर तर सांगण्यात आलं की आम्ही कॉन्ट्रॅक्ट 3 वर्षाचं केलंय, कधी म्हणतात की आमचं आता 6 महिने कंटिन्यू झालंय. असे करून करून त्यांनी मला बऱ्याच वेळा माझ्यावर त्यांनी तो प्रसंग आणला. आणि कुठंतरी मी तिथल्या आताही तिथं जे व्यक्ती आहेत त्याही व्यक्तींना मी हे सांगतो की तुम्ही मला बऱ्याच वेळा असं सांगितलंय. मी त्यांना फक्त सांगितलं की तुमच्या 8 गाड्या चालू आहे, 9 गाड्या चालू आहे, ऍटलिस्ट आम्हाला 2 गाड्या द्या, 3 गाड्या द्या, स्थानिकांना प्राधान्य द्या, तुम्ही बाहेरची कामं घेता, ठीक आहे, तुमचं जे काय कमिशन आहे तुम्ही घेऊ शकता त्यांच्याकडून, पण कमीत कमी आम्हाला 2 गाड्या तरी आमच्या तुम्ही चालवल्या पाहिजे अशी मी तुम्हाला एक विनंती करतो. त्याच्यानंतर दुसरा विषय आहे हिंजवडी फेज 2 येथील मानगाव मधला. तिथल्या ऍडमिन आणि तिथला परचेस मॅनेजर ह्या दोघांमधला वाद होता. आणि ह्या वादाचं जे रूपांतर आहे, ह्यांची जी खुन्नस होती, त्यांचे एकमेकांचे जे मतभेद होते ते मतभेद त्यांनी आमच्या कॉन्ट्रॅक्टवर काढले. तर त्यामध्ये मी तुम्हाला सांगतो की तिथला जो ऍडमिन आहे त्या ऍडमिनने आमच्या ऑफिस मधल्या एक मॅनेजमेंट करणाऱ्या व्यक्तीला
स्वतः कंपनीतून डिस्कनेक्ट करण्यासाठी भरपूर मदत केली आणि कॉन्ट्रॅक्ट घालवण्यासाठी मदत केली. हे केलेलं ऍडमिननी कृत्य. त्याच्यानंतर तिथलाच परचेस मॅनेजर त्यांनीही खोटा आरोप लावला आणि कॉन्ट्रॅक्ट काढण्यासाठी मदत केली. ठीक आहे, जर तुम्हाला कॉन्ट्रॅक्ट काढायचं तर तुम्ही म्हणू शकत होता, आम्ही मान्य करतो की चला कॉन्ट्रॅक्ट आज येतं तर उद्या जातं, त्याच्याबद्दल आम्हाला काय वाटत नाही. पण असे खोटे कारस्थानं करून जर आमच्यावर अन्याय करीत असेल, त्याच्यानंतर एक एक HR आहे कुठेतरी, तो बानेरच्या कंपनीत असेल कुठेतरी आहेत, पण मी त्यांची नावं घेणार नाहीये. तो HR काय करतो, हॉटेलमध्ये त्यांचे गेस्ट पाठवतो, आणि त्या सेल्स टीमला नंतर धमकी देतो एक प्रकारे की आम्हाला काम तिथलं मिळालं पाहिजे. आज तेच काम तो करतोय आणि नंतर आम्हाला कळतंय की कामं कशी जातात. म्हणजे तो पहिलं त्या कंपनीला किंवा त्या कंपनीतील तिच्या HR असल्यामुळे तिच्या हातात बरेचसे कारभार असतात, पण त्याचे आलेले गेस्ट त्या हॉटेलला पाठवायचे आणि त्या हॉटेलच्या GM ला किंवा त्या हॉटेलच्या मॅनेजमेंटला म्हणायचं की आम्ही तुम्हाला धंदा देत आहे तर आम्हाला कमीत कमी इथून काम द्यावं. आणि ते काम तो त्याच्या भावाच्या नावाने घेतो आणि त्याच्यासाठी त्यांनी एक असा व्यक्ती ठेवला आहे की त्याला तू सांगतो की तू फक्त कुठं कुठं हॉटेलमध्ये काम आहे, कुठं कुठं कंपन्यांमध्ये काम आहे, ते मिळून देण्यासाठी तू मदत कर. असा त्याच्याकडे एक व्यक्ती आहे आणि तो व्यक्ती आहे की आमच्याच कंपनीतून गेलेला. तर माझं काय म्हणणं आहे